तर संध्याकाळचे कामं आवरून निवरून मी आता ठेवलाय चहा आणि मला जायचं आहे गावात। काल गुड्याला आणि कृष्णाला स्वेटर आणलेलं होतं, तर गुड्याला पाहिजे होतं ब्लॅक कलरचं, पण ते ब्लॅक कलरचंच आहे, पण त्याची टोपी आहे ना तर ती लाल कलरची आहे, तिला नको पाहिजे ते। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी 4 वाजता सुरुवात करते। मला जायचंय गावात कृष्णाचं आणि गुड्याचं स्वेटर चेंज करायला। तर आता ठेवलाय मी चहा आणि संध्याकाळची ना स्वयंपाकची सुद्धा मी तयारी करून चाललेली आहे। चपात्या सुद्धा झालेल्या आहे माझ्या, तिथून येणार आणि भाजी आणि भात लावणार आहे। बनवणार आहे चिकन आणि चिकनचं कांदा वगैरे भाजून घेतला। चहा झालाय आपल्याला आणि कसं तयारी करून गेले ना, काल आहे ना माझी इतकी भागदौड झाली, तिथून आली स्वयंपाक केला, खूप वेळ होऊन गेला होता, त्याच्यामुळे म्हटलं नको आज मी पहिलेच आवरून जाते। भांडे वगैरे किचन वटावर सर्व आवरलं गेलेलं आहे, फक्त चिकनची भाजी राहणार आहे आणि भात राहणार आहे आणि बाकीचे ओले ना ते ओले भांडे मी तशीच ठेवणार आहे, थोडेसे लांब। आणि आम्ही पिणार आहे कपबशीमध्ये, पटकन पिऊन घेऊ म्हटलं आणि लसूण वगैरे पण साफ करायचं आहे मला, मसाला काढून ठेवणार, तिथून आले की कसं पटकन मग भाजी लावली जाईल। आणि चिकनची भाजी मी कुकरमध्ये डायरेक्ट लावून देते, पटकन होते, मग 3 शिट्यांमध्येच कुकरची भाजी होऊन जाते, चिकनची भाजी होऊन जाते। ती तुला पण घ्यायचं, त्याला पण जायचं आहे क्लासला 5 वाजता। घे चल। तू पण घेते का ताई? या चहा घ्यायला। आणि आता बनवते मी चिकनची भाजी आणि यांनी मला सोडलं, तिकडनं काही येता आणलं नाही, येता काही आणलं नाही, आम्ही इथंच चिकन घेऊन आले ते आणि आता झाले ते, त्यांनी धुवून वगैरे दिलं, म्हणजे तू आवर तोपर्यंत मी चिकन वगैरे मस्त क्लीन करून देते तुला, तू आवर तोपर्यंत मी चिकन वगैरे मस्त धुवून देतो म्हणे। म्हटलं ठीक आहे, त्यांनी वर धुवून दिलं मस्त, आता करून घेते मी भाजी। आणि 8 वाजता 7:45 झाले, आता घरातले काम थोडेसे बाकी होते माझेवाले, जसे चहा पाण्याचे भांडे बाकी होते, मसाला करायचा बाकी होता, भात लावला। आता मी आल्या आल्या लगेच कामांना लागली, इकडे भात लावून दिला, इकडे मसाला करून भाजीला फोडणी देते। त्याचा मसाला आहे ना वरती उडतोय, त्याच्यामुळे मी कुकरचं झाकण झाकून दिलं। एका साईडला दूध पण गरम झालं माझं वालं आणि थोडेसे चहा पाण्याचे भांडे होते, ते भांडे सुद्धा लगेच घासून घेतले, म्हटलं जेणेकरून नंतर भांडे नको घासायला। आणि थंडीचे दिवस चालू ना, परत परत पाण्यात हात घालायला कंटाळा येतोय, त्याच्यामुळे मी पहिलेच आता बाकीचे भांडे घासून घेतले आणि थोडे बारच भांडे निघतील तेवढे मी नंतर घासणार मग। आणि गुडिया राणीचं स्वेटर चेंज करून आणलं, त्याचा होता लाल कलर टोपीचा, त्याच्यामुळे गुडियाला आहे ना आवडत नव्हतं, तर गुडियाला आणलं पूर्ण ब्लॅक मध्येच आहे आणि व्हाईट कलरच्या दोऱ्या आहे। आता आवडलं का मग? आणि पेरू आणलेले होते ना, पेरू मिठू सारखा पेरू चिरून 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 खात आहे माझं बोबड, म्हणजे मिठू आहे, मिठू आहे का? मिठू आहे का? मिठू आहे का? मला सांग, मिठू आहे का माझ्या? गोड मिठू आहे बाई माझ्या। किती खाल्ले? 2? 1? पप्पांनी खाल्ला? अगं त्याच्यात मीठ टाकून खा, अजून मस्त चिरून घे मीठ टाक, जा अभ्यासला बसला पिल्ला। आणि माझ्या माऊनी ना दिवा बत्ती वगैरे सर्व करून ठेवलेलं होतं, आम्ही येत नाही तोपर्यंत मस्त दिवे वगैरे लावून ठेवले ते बाहेर तुळसाबाईला, देव्हाऱ्याला, परत आपल्या दरवाजाला अगरबत्ती पण सर्वांना, म्हणजे आम्ही ना शिवाजी महाराजच्या फोटोला कंटिन्यू संध्याकाळी अगरबत्ती लावतो, तर तिने अगरबत्ती वगैरे सर्व लावून दिलेलं होतं। वास इतका छान सुटला आहे चिकनच्या भाजीचा। आणि तिकडनं येता येता मी आपलं लाडूंचं सामान पण घेऊन आली, जे जे आपल्या लाडूला लागतं ते, आणि भाजीपाला सुद्धा घेऊन आली मी। म्हटलं उद्या अजून भाजीपाला मार्केट बंद राहणार,
सर्वच बंद राहणार उद्याच्या दिवस, आणि उद्याच्या दिवस कोथिंबीर वगैरे काहीच भेटणार नाही म्हटलं. तर मग कोथिंबीर थोडीच होती, त्याच्यामुळे मी पूर्ण भाजीपाला घेऊन आली. बुधवारी जायचं नको म्हटलं आता. हेच वांगे तुम्हाला दाखवणार मी काय काय झालं. आणि आता थंडी चालू होते, म्हटलं लाडूचं सामान सर्व घेऊन येते मी. तर गेली होती तर शेंगदाणे घ्यायला. मी लाडूचं सामान घ्यायला गेली नव्हती, मी गेली होती शेंगदाणे घ्यायला. आणि खोबरं संपलेलं होतं, तर खोबरं आणि शेंगदाणे घ्यायला. मग म्हटलं हे येत आहे का, यांना फोन केला मी, म्हटलं तुम्ही मला घ्यायला येणार का. ते म्हणे हो. तर मग मी लाडूचं सामान पण घेऊन आली. म्हटलं उद्या परवा नको जायला. आणि गुळ वगैरे पडलेला आहे माझा, गुळ काही घेतला नाही. गुळ 5 किलो त्या दादांनी आणून दिला होता, तसा पडला आहे. म्हटलं गुळ नको आता. उद्या तेलचं डब्बं हे घेऊन येते, तेलाचं डब्बं संपलेलं आहे. आणि अशी राहते माझी रोजची धावपळ चालूच राहते. आता उद्या परवा मुलांना सुट्टी राहणार अजून, त्याच्यामुळे वेळ भेटत नाही मला पण. मग सकाळी मला लवकर उठावं लागतं, त्याच्यामुळे आम्ही रात्री तरी पण बेडवरती गेलं म्हणजे मोबाईल हातातच राहता. 11-12 वाजूनच जातात झोपायला. तर मी काय काय भाजीपाला आणला. मेथी भेटली मला, छान अशी मेथी भेटली, कोथिंबीर भेटली, कांद्याची पात पण छान भेटली. 15 रुपयाच्या 2 जुड्या घेऊन आली मी. मुगाची डाळ घालून छान लागते म्हटलं. आणि कोथिंबीर 20 रुपयाची पावशेरभर. दुसरीकडे होती 10 रुपयाच्या, मोठ्या मोठ्या गड्ड्या होत्या, पण गावराने होती नाही, तर मी घेऊन आली गावराने 20 रुपयाची. आणि मेथी तर इतकी छान आहे, छोट्या छोट्या पालाची आहे. दुसरी पण होती, पण ही लाल कोरची आहे. मला पाहिजे होती लाल कोरची मेथीची भाजी, तर मग ही छोट्या छोट्याच घेऊन आली. दुसऱ्या हायब्रिड होत्या मोठ्या. आणि बटाटे घेऊन आली. बटाटे भेटले मला 30 रुपये किलो, आणि छान भेटले. इथं पण बाजारात 40 रुपये किलो आहे. फ्लावर 25 रुपयाची अर्धा किलो, आणि इतकी छान आहे पांढरी शुभ्र फ्लावर आहे. काकड्या घेऊन आली 20 रुपयाचे किलो. 20 रुपये किलो. आणि कारले आणले मी 20 रुपयाचे अर्धा किलो. अर्धा किलो घेऊन आली. आणि मला कारल्याची भाजी खूप आवडते, त्याच्यामुळे मी अर्धा किलो. वांगे घेऊन आली पावशेरभर, आणि जास्त लागत नाही वांगे. मसाल्याची भाजी बनवते तेव्हाच हे वांगे वापरते मी, नाही तर मग वांगे बटाट्याची भाजी बनवली तेव्हा. पण मुलं खात नाही, त्याच्यामुळे मी काही बनवत नाही. कधीतरी मुलं नाही राहिले बुवा जेवायला तेव्हाच बनवते. आणि मिरच्या घेऊन आली 20 रुपयाच्या अर्धा किलो, छान भेटल्या. टमाटे घेऊन आली 30 रुपयाचे किलोभर. इथं पण बाजारात 40 रुपये 50 रुपये किलो टमाटे घेऊन गेले. आणि गावात जर गेली ना तर थोडं स्वस्त भेटतं. मग म्हटलं आलेलीच आहे, आणि वेळ पण होता मला, त्याच्यामुळे म्हटलं घेऊन घेते भाजीपाला. मग मी टमाटे वगैरे सर्व, आणि एवढाच आणला मी भाजीपाला, बाकीचा काही आणलं नाही काही. पण तरी पण मला हे आठवड्याला जाणार नाही मी भाजीपाला घ्यायला. बटाटे वगैरे घेऊन आलेली आहे. आणि सध्या भेंडी वगैरे खाऊ देत नाही आम्हाला, त्याच्यावरती पावडर वगैरे मारले राहते म्हणून, तर खाऊ नका. गुडिया इकडे रे बेटा. मेथीची भाजी आणि कोथिंबीर हे उद्या साफ करणार मी. हे असं ठेवून दे. हे घे बेटा, मला ही पिशवी दे ना, मला खाली बसायचा प्रॉब्लेम आहे, तरी पण मी बसलेली खाली. आणि मिरचीचे देठ काढूनच ठेवते मी, कारण की खराब होत नाही. मग मिरचीचे असे देठ काढून ठेवले ना, मिरची जास्त दिवस टिकते, त्याच्यामुळे मी देठ काढून ठेवते. अजून एक कॅरी बॅग पाहिजे होती मला, हे कोथिंबीर सकाळी क्लीन करणार, वरती जर राहिली ना खराब होऊन.
जर हे पिशव्या अशाच ठेवून दे. सकाळी ना फ्रीज पूर्ण क्लीन करावं लागेल ना. ही एक ठेव, पटकन व्यवस्थित ठेवता येईल. ही काकडीचं पण ठेव. येत आहे ठेव ना. अजून एक पिशवी आण ना मला. कुठून आली? कोथिंबीर इतकी छान निघाली नाही एकदम भारी. कांद्याची पात आणि मेथीची भाजी उद्या साफ करा. कांद्याची पात साफ करायला काही हे नाही आहे. जेव्हा आपण भाजी करणार ना तेव्हाच मी साफ करून घेणार. उद्या भाजी करून घेणार, उद्या नाही तर परवा. तर मी कांद्याची भाजीची रेसिपी पण टाकणार आहे, मी कशी बनवते तर. आणि मेथीची भाजी ना कोरडी आहे म्हणून मला आवडली. दुसरीकडे होत्या खराब होत्या. हे ठेव ना पिल्या. आणि इकडे मी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. गुडिया राणी दाखवते. गुडिया राणीचं स्वेटर पिंक कलरचा आणलेला आहे. डार्क पिंक कलर आहे ताईचा. एक घातलेलं आहे ब्लॅक कलरचं ते एक. आणि हे दोघी बसले आम्हाला 1000 रुपयाला. 1000ला बसले. हे 590चं दिलं, 490चं ब्लॅक कलरचं दिलं. हे कितीचं बसलं? 480. मग त्याच्यातून कितीच तरी 10-20 रुपये कमी येतात. 30 रुपये. आणि दादाचं दाखव. दादाचं, माझ्या दादाचं आहे ना तसंच आणलं, फक्त मोठी साईज आणली. जेवण इतकं भारी झालं, भाजी इतकी छान आलेली होती. आणि एक राऊंड मारून आली, मस्त राऊंड मारायला गेलेली होती. आत्ता वाजले 10. कुठं चालला तू? तर आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.